मस्त असे आता माझं खाणं पण काढणार आहेस का तू? मला भूक लागली होती, उपाशी राहायचंय का मी आता या घरात? तुम्ही सगळ्यांनी ठरवूनच टाकलंय ना, काही झालं तर अंजलीला बोलायचं. हे असं बालिशपणाने वागलीस ना तर कुणी बोलेल तुला. तू मला जाऊ दे ना सई, बोलून काही उपयोग होणार आहे का? जाऊ दे, सोडून द्यायचं. आपल्याला खूप काम आहे, स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. हो. परत माझा इन्सल्ट केला. अगेन अगेन जहागीरदारांची मोठी सून असल्याचा माप दाखवते ना ही सई. या सईला अजून एक डोस द्यावा लागणार आहे अंजली. आता बघच ही अंजली तुझा सगळा माज कसा उतरवते. शमिका, 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 खरं उठ. शमिका, शमिका प्लीज उठ, घर आले. शमिका, शमिका उठ, घर आले. पण तू तर इथे होतास. सॉरी. नाही सॉरी. You okay? या तू ठीक आहेस ना? सॉरी मला झोप लागली. अरे दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. चल मग आम्ही पळतो आता, खूप उशीर झालाय. उद्या भेटू ऑफिसमध्ये. ओके चल. देवांश थांब ना, असं बाहेरच्या बाहेर नको निघूस, थोडा वेळ आत ये ना. अरे आता खूप उशीर झालाय शमिका, आता नको ना. देवांश अरे असं काय करतोयस? मी माईला कॉफी करायला सांगते, मस्त कॉफी पिऊया आपण. ती खरंच छान कॉफी करते, तुला आवडेल. शमिका प्लीज 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 आता नको, आता खरंच खूप लेट झालाय ना ऑलरेडी. देवांश ऍक्च्युली मी मुद्दामच तुला असं म्हणतेय. उद्या आपली मीटिंग आहे ना, मला त्याबद्दल जरा डिस्कस करायचं होतं. सो तू आला असतास तर आपण कॉफी पित पित गप्पा मारल्या असत्या आणि त्याबद्दल डिस्कसही केलं असतं. आय एम सो सॉरी अगं शमिका, पण सई पण घरी वाट बघत असतील ना. खरंच जायला हवं आत्ता घरी. मी येतो ना, नेक्स्ट टाइम नक्की येतो. आणि हे जे काही बोलायचं आपण उद्या बोलूयात ना ऑफिसमध्ये. आय एम सो सॉरी. आता निघतो. हा या एक्सक्यूज मी. हाय एक सेकंड. सी यू. बाय बाय शमिका मॅम, टेक केअर. परत सई? आय डोंट नो अजून किती वेळा त्या सईसाठी तुम्हाला असं एकटं सोडून जाणार आहेस देवांश. छान वाटलं नाही आज त्या रेखाताईंना भेटून? हो ना, इथून पुढे ना आपण आपल्या शेजारच्यांना जरा भेटत जाऊयात, म्हणजे ओळखी होती. हो ना, इतके दिवस झालेत आपण इथे राहतोय, पण धड कोणाशी ओळख झाली नाही अजून आपली. मी काय म्हणते सई, आपण ना कधीतरी सगळ्या शेजारच्या बायकांना चहापान करायला बोलूया इथे. आयडिया चांगली आई, पण मी काय म्हणते, चहापान करण्यापेक्षा आपण जर त्यांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमालाच बोलवलं तर? अगो बाई, तर फारच सुंदर कल्पना आहे. चालेल ना, नक्की बोलूया आपण. मग कधी करूया हा कार्यक्रम? उद्या. उद्या? अगं उद्या कसं, अजून धड बरी झाली नाहीयेस तू. आई मी बरी झाली, मला ताप पण नाही आता. प्लीज उद्याच करूयात ना आपण हा कार्यक्रम. बरं ठीक आहे, पण मग बेत काय करायचा? दडपे पोहे आणि सरबत असा बेत करूया का?
आणि फळं तर असतीलच ना. हा बेस्ट आहे, म्हणजे दडपे पोहे करायलाही सोपे आणि खायला पण सगळ्यांना आवडतं. अगदी. पण मी काय म्हणते, गोडामध्ये आपण मोतीचुराचा लाडू ऑर्डर केला तर. माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत ना, त्या खूप सुंदर लाडू बनवतात. आपण त्यांना घरी बोलूयात, मग त्या इथेच बनवतील लाडू. अरे वा, हे तर बरं होईल. चालेल. हा. आणि वाण द्यावं लागेल ना ग. काय देऊया? हा, एखादी सुंदरशी भेटवस्तू देऊया. चालेल ना? डन, सगळा प्लॅन रेडी झालाय आपला. अगं बाई, वाजले किती बघ. जेवायची वेळ झाली. देवांश कसा नाही आला अजून? मी तर आधीच म्हणाले होते बाबा, देवांश काही आज घरी येणार नाही. अंजली, ऑब्विसली मम्मी, या मॅन लोकांचा ना काही भरोसा नसतो. 100 रिझन्स असतात त्यांच्याकडे आणि बहाणे देण्यात तर 1 नंबर असतात. मी तर बेट पण लावू शकतो, देवांश आज काही घरी येणारच नाही. सई, देवांश, तुम्ही आलात? कोर्स देवांशनी सईंना शब्द दिलाय म्हणल्यावर देवांश शब्द पाळणार नाही असं होऊ शकत नाही. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मला माहित होतं तुम्ही कोणत्याही क्षणी याल. ते वाट बघत होते मी तुमची. मी पण कधी एकदा तुम्हाला बघतो असं झालं होतं माझं. वाज झालं एकमेकांना बघणं. आता आलायस ना घरी, आधी हातपाय धुवून घे आणि जेवायला बस. जेवायला वाढते मी. आणि ओमी कुठे आहे? तो बाहेर फोनवर बोलतोय. मी आलो जरा फ्रेश हो. सई, आत या ना जरा. आई, जा जा. अंजली, पानं घे ना. जेवायचंय सगळ्यांना. गेम फिनिश झाला की वाढते. असं का वागलास देवांश? एक दिवस आपल्या दोघांना मिळाला होता, पण तू तो हक्क पण माझ्याकडून काढून घेतलास. एवढी वाईट आहे का मी, की तुला माझ्याबरोबर थोडा वेळ घालवावा असं पण वाटत नाही? शमिका, कॉफी घेशील ना? कॉफी टेबलवर ठेवली आहे, थंड व्हायच्या आत पिऊन घे. काय झालं शमिका बाळा? अगं बोल ना. तू बोलली नाहीस तर मला कसं काय कळेल? दमून गेलीस का? खूप. शमिका, स्वतःला एकटं समजू नकोस. मी एकटीच आहे माई, म्हणूनच दमून गेले. हे सगळं माझ्याच बरोबर का होतं? एक्झॅक्टली काय चुकतंय माझं?
किती दिवस मी असं एकट्याने जगत राहायचंय. सगळे मला सोडून जातात. आधी आई बाबा गेले, मग ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम केलं तो काही न सांगता निघून गेला. तेव्हा मी ठरवलं होतं ना, पुन्हा कोणावर जीव लावणार नाही, प्रेम करणार नाही, कोणावर विश्वास ठेवणार नाही. खुश होते मी माझ्या एकटीच्या आयुष्यात. आणि मग तो आला. का आला तो माझ्या आयुष्यात? कोण? देवांश? थँक्यू. काय झालं? काही नाही. कुठे का देवांश? साई, आय मिस्ड यू सो मच. आय मिस यू टू. बरं, खाली आई जेवणासाठी वाट बघतात. चला. बघू दे वाट. कारण मला तुम्हाला डोळे भरून बघायचं आहे आता. कशा आहात तुम्ही? कशी दिसते मी? फ्रेश, एकदम फुलासारख्या. मलाही यातून अगदी तसंच वाटतं. म्हणजे ताप गेलाय असं समजायचं नाही का? नुसता गेला नाहीये, तुम्ही एवढी मनापासून माझी काळजी घेतली म्हटल्यावर त्याची आता हिंमतच नाहीये परत येण्याची. असं धमकवलं ना तुमच्या तापाला की परत याची हिंमत पण करणार नाही तो. बाय द वे, मगाशी अंजली काय म्हणत होती? तिचं जाऊ द्या ना, एवढं काय मनावर घ्यायचंय? मनावर कोण घेत आहे? मला फक्त हे विचारायचं होतं की तुम्हाला पण असं वाटलं होतं का की मी नाही येणार म्हणून? तुला कसं कळलं माही? तुझ्या मनातलं ओळखलं ना मी. तुला जन्म देणारी आई नसले तरी तुला मोठं करणारी माई आहे मी. मला सगळं कळतं. हे बघ माही, तू एक मिनिट. तू म्हणतेस की देवांश तुझा मित्र आहे, पण मला माहिती आहे हे खरं नाहीये. हे बघ माही, तू आज मला बोलू दे. हे बघ बाळा, तुझी मला काळजी वाटते. ज्या वाटेनं तू निघालीस ना ती खूप निसरडी आहे. तू देवांशमध्ये मैत्रीच्या पलीकडचं नातं शोधतेस, पण त्याचं आधीच लग्न झालंय बाळा. सो व्हॉट माई? लग्न झालंय तर सगळं संपलं का? जिच्याशी त्याचं लग्न झालंय ना, तिला भेटलीये मी. एक नंबरची काकूबाई आहे ती. ती देवांशला डिझर्व करत नाही, मी करते. मी आणि देवांश आम्ही एकमेकांसाठी 100 टाइम्स जास्त कम्पॅटेबल आहोत. पण तरी सुद्धा त्याचं प्रेम बायकोवरच असणार ना बाळा. माई स्टॉप इट. मी तर माई, तुला दिसतंय ना माझा मूड ऑलरेडी खराब आहे, मग तू का मला डिवचतीयस? हे बघ माई, तुला माहितीये मला कोणीही चॅलेंज केलेलं आवडत नाही. आजपर्यंत मी मला जे जे हवं होतं ते सगळं मिळवलंय आणि यावेळीही मिळवणारच. अजिबात नाही. मला पूर्ण खात्री होती की तुम्ही दिलेला शब्द पाळणार. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या दोघांमध्ये तिसरा व्यक्ती कधीच गैरसमज निर्माण करू शकणार नाही. एक्झॅक्टली.
शमिका, अशी वागू नकोस ग. प्रेम असं ओरबाडून नाही मिळत. तू अशी नाही आहेस. मला काय काळजी वाटते माहितीये का, ह्या सगळ्यामध्ये तू असं काहीतरी करून बसशील की स्वतःलाच दुखवून घेशील. नाही, माझे हर्ट होण्याचे दिवस आता संपले. आता मी फक्त आणि फक्त माझ्या आनंदासाठी लढणार आहे. लढणं, याला लढणं म्हणत नाही शमिका. प्रेम असं ओरबाडून घेऊन नाही मिळत. आपल्या नशिबात जे प्रेम असतं ना, ते स्वतः आपल्याला शोधून काढतं, स्वतःच्या पावलाने आपल्यापर्यंत येतं. तुझंही प्रेम तुला नक्की सापडेल. सापडेल म्हणजे कधी? नाही, हे बघ, आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा माझ्या नशिबावर विश्वास ठेवला ना, मला पश्चातापच झालाय. बट नॉट नाव. नाव आय एम डन. आता मी माझं नशीब मला हवं तसं घडवणार. अगं पण काय, एरवी तूच म्हणतेस ना की तुला मला आनंदी बघायचंय, सुखी बघायचंय. मग माझं सुख असं थोड्या अंतरावर दिसत असताना तू असं मोडता का घालतीयस? मोडता घालणारी मी कोण? एक्झॅक्टली, तू कोणीच नाहीयेस. आजपर्यंत माझ्याबरोबर जे काही घडलं ना, ते तू पाहिलंयस. मला वाटलं यावेळी तरी तू मला समजून घेशील, पण नाही. माई, एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मला तुझ्या फुकटच्या सल्ल्यांची काहीही गरज नाही. तू प्लीज जा ना इथून. उद्या आपली मीटिंग आहे ना, मला त्याबद्दल जरा डिस्कस करायचं होतं. सो तू आला असतास तर आपण कॉफी पित पित गप्पा मारल्या असत्या आणि त्याबद्दल डिस्कसही केलं असतं. आय एम सो सॉरी अगं शमिका, पण सई पण घरी वाट बघत असतील ना. सगळे प्रॉब्लेम्स त्या सईपासूनच सुरू होतात. ती आहे म्हणून देवांश माझ्याकडे बघत नाही. पण असं नाही चालणार. देवांशच्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती असू शकते आणि ती म्हणजे मी. मला देवांशची बॉस किंवा मैत्रीण बनून राहण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. मला त्याचं अख्खं जग व्हायचंय आणि त्यासाठी सईला त्या जगातून पुसून टाकावं लागेल. मग सगळं ठीक होईल. देवांश माझं आहे आणि त्याला मिळवण्यासाठी काय वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल. आणि तुम्हाला सांगतो, इतका पाऊस सुरू होता, इतका पाऊस, त्यात तो रस्ता पण अननोन माझ्यासाठी. पहिल्यांदाच तिकडनं जात होतो मी आणि मग अचानकच गाडी पंक्चर झाली. काही कळतच नव्हतं काय करू. आणि दूर दूरपर्यंत कोणीच नाही म्हणजे कॉन्टॅक्ट तरी कसं करणार ना कोणाला, काहीच कळत नव्हतं. आणि मग त्यात शमिका एकटी बरोबर होती, तिची पण जबाबदारी माझ्यावर. बापरे, फार टेन्शन आलं होतं मला. हो ना, ती तर सगळं तुझ्यावर सोपून मोकळी झाली असेल. आई, पण देवाची कृपा झाली की तू नीट घरी आलास. पण माझ्यामुळे. हो रे बाबा. एहसान रहा तुम पे. अरे हा बाबा, तू म्हणशील तिथे ट्रीट. एनिवे, खूप दिवस झाले आपण भाऊ कुठे बाहेर फिरायला पण गेलो नाही. एक्झॅक्टली. चला चला, जेवायला सुरुवात करा आता. जेवा. पण मी काय म्हणतोय, तुम्ही दोघी पण बसा ना जेवायला. आई तू पण घे ना. सई बसा. हो, तुम्ही सुरू करा, आम्ही बसतोच. अरे यार, तुम्ही ना नेहमी असंच करता. तुम्ही आम्हा सगळ्यांना वाढत बसता, नंतर मग आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यावर तुम्ही आणि एकत्र जेवता. का असेल? तुम्ही बसा, आमच्या बरोबर बसा. जर तुम्ही आत्ता आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीत तर आम्ही पण कोणी जेवणार नाही. काय बोलतोय सांग? मी पण नाही. अरे काय चाललंय तुमचं? आई, ठीक आहे, बसूयात आपण. हे ऐकणार आहेत का आपलं? बस सई.
यार, काही म्हणा, नाही सिरियसली काहीही म्हणा, जेव्हा माणूस असा बाहेरून थकून घरी येतो ना आणि बायकोच्या हातचं इतकं सुंदर जेवायला मिळालं की बाप रे, जे काही सुख मिळतं. आय मीन ते मी शब्दात एक्सप्लेनच नाही करू शकत, असं सुख आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, लवली, मस्त झालं जेवण, सुंदर. देवांश, जेवतोय आपण, फोन ठेव. काही म्हणलं, शमिकाचा मेसेज आहे, काहीतरी इम्पॉर्टंट असेल. शमिका मॅमचा मेसेज, ते पण आत्ता यावेळी. शमिका मॅम काय 24/7 तुमचाच विचार करत असतात का देवांश? ते मी हा आत्ता मेसेज आला ना म्हणून म्हणाले. अरे यार, काय झालं? उद्या ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे 9 वाजता. मला तासभर आता तरी पोहोचायला लागेल ऑफिसला, कारण सगळी तयारी करायची आहे ना. मी एक काम करतो साहेब, उद्या ना तुम्ही माझा टिफिन वगैरे सगळं असू द्या, मी तयारी करतो आणि डिरेक्टली जातो ऑफिसला, तिकडेच काहीतरी जेवायचं बघेल. नाही नाही, कशाला? मी पण उद्या सकाळी लवकरच उठेल आणि नेहमीप्रमाणे सगळी काही तयारी करून देईल, ठीक आहे? कशाला? सई अगं, आता तापातून उठलीयस तू. आई, मी ठणठणीत झाली आता, खरंच. सई, यू शुअर? 100%. नेहमीप्रमाणे उद्या सुद्धा सगळी तयारी झालेली असणार आहे. चला जेवा आता. उद्या सकाळी लवकर उठायचं असेल तर आता लवकर झोपावं लागेल. तो फोन आधी बाजूला ठेव. ओके बॉस, जेवतोय. तू पण घे. ऐक ना, आज तू देवांश आणि शमिका बरोबर आलास ना कारमधून? मग कशी वाटली शमिका तुला? माझा काय संबंध? अरे आता सोबत आलास कारमधून तर बघितलंच असशील ना तिला. मी कार चालवताना ना पुढे बघतो, रस्त्यावर. फाईन. त्या दिवशी शमिका आपल्याकडे पूजेला आली होती तेव्हा तर डेफिनेटली बघितलंस तू तिला. तेव्हा कशी वाटली? ठीक आहे. मला कशी वाटली सांगू? सांगतेच. मला काय वाटलं माहितीये का, ती शमिका ना आपल्या देवांशमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेते.